कच्चे हिरवे टोमॅटो, कोथिंबीर, मेथीदाणे, कढीपत्ता, गूळ, कलौंजी, बडीशोप, सुक्या लाल मिरच्या, मेथीदाणे आणि लसूण. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या हिरव्या टोमॅटोची चटणी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण आता पाहिले. आता आपण चटणीची तयारी करूया. सर्वात आधी आपण टोमॅटो बारीक बारीक चिरून घेणार आहोत. त्यानंतर आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत. आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपण थोडेसे तेल घालून घेणार आहोत. या चटणीमध्ये कांदा घालायचा नसतो. आता तेल गरम झाले की आपण त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालणार आहोत आणि मोहरी तडतडली की लगेच आपण त्यामध्ये पाव चमचा जिरे सुद्धा घालून घ्यायचे आहे. आणि जिरे मोहरी तडतडले की मग आपण लगेच त्यात मेथीदाणे घालायचे आणि बडीशोप आणि कलौंजी हे जे आपण घेतलं होतं ते पण आपण यावेळीच या फोडणीमध्ये ॲड करायचे आहे. आणि ते करून झाल्यानंतर लगेचच आपण ज्या सुक्या लाल मिरच्या घेतल्या होत्या त्यांचे तुकडे करून आणि लसूण बारीक चिरून तो सुद्धा फोडणीत घालायचा आहे. आणि हे घालून झाल्यानंतर ही फोडणी एकदा मिक्स करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेले हिरवे टोमॅटो घालायचे आहे. अगदी कमी साहित्यात ही चटणी आंबट गोड अशी टोमॅटोची चटणी बनून तयार होते आणि खायला देखील खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा आणि कशी वाटते, खायला कशी लागते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार तिखट. फार मसाले या चटणीसाठी लागत नाही. आता आपण यामध्ये गूळ ॲड केला आहे आणि आता वरून कढीपत्त्याची काही पाने आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे, मिक्स करायचे आणि नंतर त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि काही वेळ शिजू द्यायचं आहे. त्यापूर्वी आपण मीठ घालायचे आहे जे आपण आत्ता घातले आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर ही चटणी झाकण ठेवून एक 5 मिनिटे शिजू द्यायची. मंद गॅसवर लो फ्लेमवरच ही चटणी होऊ द्यायची आणि तोपर्यंत आपण चपाती करून घेणार आहोत. म्हणजे गरम गरम चपाती बरोबर ही गरम गरम हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी खायला खूप छान लागते. तर आता एकीकडे आपली टोमॅटोची चटणी शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे गॅसवर तवा मांडला आहे आणि चपाती करून घेत आहोत. या चटणीमध्ये पाणी घालायचे नाही कारण टोमॅटोमध्येच जे पाणी असतं त्यामध्येच ही चटणी शिजते आणि परत आपण त्यामध्ये गूळ देखील घातलेला आहे. त्यामुळे ही पाणी घालण्याची गरज नाही. ही गूळ आणि टोमॅटोच्या अंगात असलेलं पाणी त्यातूनच ही चटणी छान अशी शिजते आणि एक आंबट गोड अशी चव चटणीला येते. तर आता आपली चपाती ही होत आली आहे. बघा कशी फुगत आहे आपली चपाती. व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. तर आता आपली चपाती तयार झाली आहे. आता आपण चटणी झाली का ते बघून घेऊया. चटणी आपली झालेलीच आहे. आता आपण गॅस बंद करू. त्याआधी आपण कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गॅस बंद करायचा. आता ही आपली चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत
आणि आता ही गरमागरम हिरव्या कच्च्या टोमॅटोची आंबट गोड चटणी आणि चपाती खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.